Go. Audio Jungle. वर्ग 12वा समाजशास्त्र विषयाच्या आजच्या या ऑनलाईन वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आज आपण प्रकरण 3 भारतीय समाजातील विविधता व एकता या अंतर्गत घटक 3.3 राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने समजावून घेणार आहोत. भारतात भाषिक, धार्मिक, प्रादेशिक आणि वांशिक विविधता आहे. यामुळे भारताच्या विविध सामाजिक गट निर्माण झालेले आहेत. असे असून सुद्धा विविधतेत एकतेचे जगावेगळे उदाहरण म्हणून अभ्यासक भारताकडे पाहतात. भारतात समुदाय, वंश, वर्ग, भाषा आणि उपसंस्कृती यावर आधारित विविधता आहे आणि त्यामुळेच राष्ट्रीय एकता साध्य करणे हे आव्हानात्मक ठरते. काही घटक हे राष्ट्राभिमानाच्या आड येतात. ते कोणते? तर जातीयवाद, संप्रदायवाद, प्रदेशवाद आणि भाषावाद तसेच आर्थिक विषमता. या घटकांची चर्चा आपण पुढे करूया. तर पहिला आहे जातीयवाद. जातीयवाद म्हणजे देशाप्रती असणारी निष्ठा सोडून जातीवर निष्ठा ठेवणे. ही जाती संबंधीची मुळे घट्ट रोवलेली असल्याने देशाऐवजी जातीच्या संदर्भात प्रथमतः विचार लोक करतात, म्हणजे जातीला महत्व देतात. लोकांना समाजसेवा, शिक्षण, वैद्यक आणि कल्याण योजनांच्या माध्यमातून आपल्या जातीचे संरक्षण करता येणे शक्य आहे. यामुळे समाजात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. समाजातील सुसंवाद हा खंडित झालेला आहे आणि अशा जातीय निष्ठेला जर राजकारणाची जोड मिळाली तर परिस्थिती अधिकच गंभीर होते. याचे कारण की राजकारणात जातांना जातीप्रती निष्ठावान असलेले लोकच त्यांचा जाती संबंधीचा कल आणि पूर्वग्रह घेऊन प्रवेश करतात. मात्र विभिन्न पद्धतीने आपल्या जातीच्या हित संबंधाचे रक्षण करण्याचे ते प्रयत्न करीत असतात. आणि असे असल्यामुळे संबंधित जातीतील लोक आपल्या जातीतील उमेदवाराला मत देतात. जो जाती समुदाय संख्येने मोठा आहे त्याचा राजकारणात प्रभाव असतो. जे निवडणूक जिंकून येतात ते पुढे या ना त्या प्रकारे राजकारणामध्ये सक्रिय असतात आणि ते सक्रिय झाल्यामुळे त्यांच्या जातीत ते अधिक महत्व देतात व जातीचा विकास हे त्यांचे उद्दिष्ट होऊन बसते. अशा परिस्थितीत राष्ट्रीय एकता अबाधित कशी राहणार? या एकतेला धोका पोहोचतो. कायदे, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि शिक्षण असे बदल झालेले आहेत तरी सुद्धा जाती व्यवस्था ही लोकांच्या मानसिकतेत घर करून बसलेली आहे. आधुनिक भारतात
संसाधने आणि सत्ता संपादने करण्यासाठी जातीचा एक साधन म्हणून वापर केला जातो. जाती आधारित भेदभाव हा राष्ट्रीय एकात्मतेसमोरील अडथळा आहे. यामुळे देशाची एकता कमजोर झालेली आहे किंवा कमजोर करण्यासाठी असे लोक प्रयत्नशील आहेत. हे लोक जाती, पंथ आणि संस्कृतीच्या आधारे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतात व त्यात ते यशस्वी होतात. आणि मग अशा लोकांना जात श्रेष्ठ वाटते. उच्च जातीयांनी दडपशाही केल्यामुळेच अनुसूचित जातीच्या मनात परकेपणाची भावना निर्माण होते. हे एक उदाहरण म्हणून आपल्याला घेता येईल. आणि यामुळे देशाची ऐक्य आणि एकता धोक्यात येते. जातीतील अत्याचार ही वारंवार घडणारी घटना आहे. जाती संबंधी काही लोकांच्या मनामध्ये पूर्वग्रह असतात आणि या पूर्वग्रहामुळे लोकांचे वर्तन आणि परस्परांशी जुळवून घेण्याची पद्धती एक आकारित होते. जेव्हा निवडणुका येतात अशा वेळी या जातीय निष्ठेचे सर्वाधिक तीव्र प्रकटीकरण झालेले दिसते. राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांच्या जातीतील लोकांची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. आम्ही आरक्षण देऊ, आम्ही शैक्षणिक राजकीय आरक्षण देऊ, या ना त्या आश्वासनांच्या आधारे आपल्या जातीचा विकास करू असे आश्वासने देऊन लोक सत्ता संपादन करण्याचा प्रयत्न करतात. आता आरक्षणाविषयी जर आपण पाहिलं तर आरक्षण हा मुद्दा खूप जुना आहे. भारतीय संविधानात शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात संरचनात्मक सकारात्मक भेदभावाला मान्यता देते. ही संरचनात्मक सकारात्मक भेदभाव जात आणि अनुसूचित जाती व जमातीच्या सामाजिक आर्थिक मागासलेपणाशी संबंधित असलेला दिसतो. मग त्यांनाही आरक्षण हवं होतं. नंतर इतर मागासवर्गीयांना सुद्धा आरक्षण हवं होतं. अलीकडेच भारत सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% राखीव जागा ठेवलेल्या आहेत. तसेच शासन चलित किंवा शासनाचे अर्थसहाय्य असलेल्या ज्या संस्था आहेत यामध्ये आरक्षण दिलेलं आहे. खाजगी क्षेत्राला ते लागू होत नाही. भारत सरकारने अनुसूचित जातीसाठी 15%, अनुसूचित जमातीसाठी 7.5% आणि इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण देण्याचे जाहीर केलेले आहे. ज्यांचं प्रमाण कमी आहे अशा अनुसूचित जातीमध्ये बौद्ध आणि ख्रिश्चन लोकही समाविष्ट आहेत. हे सुद्धा या आरक्षणात पात्र आहेत. आता जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आपण पाहत आहोत, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. ह्या मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन झालं हे एकमेव उदाहरण आपल्याला मानता येईल. पुढचा मुद्दा आहे संप्रदायवाद. संप्रदायवाद म्हणजे काय तर धर्म आधारित राष्ट्रप्रेम होय. म्हणजेच आपल्या संप्रदायाला सर्वात श्रेष्ठ मानणे आणि देशाप्रती आत्यंतिक निष्ठा न बाळगता धर्माशी निष्ठा बाळगणे होय. आपला भारत हा विविध धर्म असलेला देश आहे. इथे अनेक धर्माच्या संस्कृती नांदतात. यामुळेच आपला एक सांस्कृतिक वारसा समृद्ध झालेला आहे. हे खरे असले तरी आपण विभक्त होणार तर नाही ना, ही काळजी घ्यावयास पाहिजे. समाजशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर आज सांप्रदायिक संघर्ष ही राष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी लांछनास्पद बाब झालेली आहे. देशाची एकता धोक्यात आणण्यासाठी ही जी बाब आहे ही स्वागतार्ह नाही. संघर्षामुळे देशाची एकता धोक्यात आली आहे आणि नुकसान देशाचंच झालेलं आहे.
समाजात सांप्रदायिक संघर्ष वारंवार निर्माण होतात, त्यातून शत्रुत्व निर्माण होते आणि विविध धार्मिक समुदायामध्ये कटुता निर्माण होते आणि या कटुतेतूनच एक द्वेष पसरतो आणि अशा संघर्षामुळे लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि एकात्मता धोक्यात येते. आर्थिकदृष्ट्या नुकसान सुद्धा होतं. सांप्रदायिक संघर्ष झाल्यामुळे आर्थिक वृद्धी न होता ती मंदावते, नुकसान होतं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी मग जी संसाधने इतर विकास कार्याकडे वळवलेली असतात ती नुकसान भरून काढण्यासाठी वापरावी लागतात आणि आपल्या उत्पादनावर गंभीर परिणाम होतो, देशाचं आर्थिक नुकसान होतं. राजकीय दृष्ट्या जर आपण पाहिलं तर सांप्रदायिक संघर्षामुळे लोकशाही क्षीण झालेली होते. अशा संघर्षामुळे राजकारणी आपल्या पदाचा किंवा हित संबंधाचा गैरवापर करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर सांप्रदायिक संघर्षामुळे किंवा सांप्रदायिक दंगलीमुळे आपल्या देशाची प्रतिमा मलिन होऊ शकते आणि मग इतर देशांच्या नजरेत आपण उणे ठरतो. धार्मिक द्वेष हा भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसमोरील गंभीर आव्हान ठरलेला आहे. आपण भारताचा इतिहास जर पाहिला तर या इतिहासामध्ये अनेक वेळा धार्मिक संघर्ष झाल्याची उदाहरणे किंवा सांप्रदायिक संघर्ष झाल्याची उदाहरणे असंख्य आहेत. प्रत्येक धर्माच्या अनुयायांना केवळ आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो. ही समस्या वाढली तर वांशिक केंद्रीयतेशी संबंधित असते. मग धार्मिक मूलतत्ववादाच्या माध्यमातून एखाद्या धर्माच्या श्रद्धा इतरांवर लादल्या जातात. यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होते आणि यातून द्वेष व एकात्मतेला धोका निर्माण होतो. राजकीय समीकरणे जर पाहिली आपण तर धर्म हा इतर धर्माच्या विरुद्ध आहे किंवा एखादा धर्म हा इतर धर्माच्या विरुद्ध आहे असे एक चित्र उभे केले जाते. यामुळे सांप्रदायिक दंगली घडतात, परस्परांबाबत अविश्वास निर्माण होतो आणि विघटनाची परिस्थिती निर्माण होते. देशाला सांप्रदायिक हिंसा आणि फूट पाडणाऱ्या शक्तींना सामोरे जावं लागतं आणि ह्या अशा ज्या शक्ती असतात यांना असं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात चांगलं असतं आणि याच वातावरणात निरक्षरता आणि अंधश्रद्धा सुद्धा संप्रदायवादाला जबाबदार आहे असे म्हणता येईल. म्हणजे काय तर धार्मिक मूलतत्ववादामुळे एक महत्वाचं इथे लक्षात घ्यायला हवं की देशात दहशतवादी कृत्ये घडू शकतात. आपण दहशतवादाची अनेक कृत्ये घडलेली पाहिलेली आहेत, अनेक उदाहरणं आपल्या पुढे आहेत. यांचा सुद्धा काय असतो धार्मिक द्वेष आणि धार्मिक द्वेषातून सांप्रदायिक दंगली, बॉम्बस्फोट, दंगली, जाळपोळ हे जे सारं वातावरण म्हणजे घटना घडतात या घटनेतून आपल्या देशाला एकात्मतेला धोका पोचतो, लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा प्रकारे आपण आजच्या या भागामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने पाहत असताना जातीयतावाद आणि संप्रदायवाद या दोन मुद्द्यांचा परामर्श घेतला.